मला काही सांगच नाही. तिकडली तुमची रूम, ही माझीच रूम आहे, माझीच रूम आहे. अगो बाई, कसली कुरपीट आणली गो बाई. ए सुनबाई, ही असली कसली करपीट आणली? अहो सासूबाई, एका दुसरी करपिटी देतच असती. अगं लगेच मग पाठवायची असती ही वीट. अहो मी इथं नव्हते, मी तिकडे बसले होते तेव्हा. हा, मैत्रिणी आले असते ना, त्यांच्या सोबत गप्पा मारत बसले असतील. अहो गप्पा मारत नव्हती, चिव किरकिर करत होती म्हणून चिवला घेऊन बसले होते. मैत्रिणी माझ्या येते ते तरी का तुमच्याच येते त्या मानकामावर येताव घेऊन बघायला. हा, अगं पैसा तुम्हाला लय झालाय लय. पैसे काय झाडाला लागतात काय? पैसे झाडाला लागत असतात काय? लागला सांगा. पैसे कशाने आम्हाला इथे एक एक रुपया मुश्किल झाला, एक एक रुपया जमा करून बांधकाम करायला लागलोय आणि पैसा लय झालाय. मग तुमचं तर काहीतरी असतं बोलणं बाया. अगं असली काळी इट असती ना, प्लास्टर चिटकत नाही त्याला. अहो आता मला माहिती का का प्लास्टर चिटकतं का नाही? मला बी नंतर कळालंय की प्लास्टर चिटकत नाही ती. आता बोलू की त्या इटवाल्याला परत, पुढची वेळेस दुसरी खेप आणायची इटाची तेव्हा ह्या इटा माघारीच पाठवायची त्या करप्या. थांब बशीतच मी चालली बघते काय काय केलंय कुटाणा. इथं आता बघितलंय, अजून 10 जागे कुटाणा बघायचाय मला. होय जावा बघा, तुम्हाला उद्योगच नाही दुसरा. गप्प बसू का, काय पण बोल नको. काय बी बोलू. आलं की भांडणं करण्याशिवाय कुचक अगो बोलण्याशिवाय. बाई, कसली इट तुकडे टाकलेत ग. ए सुनबाई, तुला कळलं नाहीत का? बसली कुशाल, ही तुकडे तुकडे उचलायचं होतं की. अहो इटा क्या वर उचलून ठेवल्या त्या, फक्त तिकडे नेऊन थापी लावायचे, गोळा केलेत, पाटीत भरून बाहेर टाकायचंय. ही चिव रडायला लागली म्हणून बाहेर आले मी. आताच 5 मिनिटं आले बाहेर. हो, कशी टाकली तिथं. अहो पोरीला बसायला टाकली होती. हा, आणि सगळं फाडून बिडून पूजा केली ह्याची. मला तर काय बोलवलं सुद्धा नाही. अहो तुमचा गुडघा किती दुखतो तुम्हाला माहित नाही काय? आणि तिथून यायला तुम्हाला इथं संध्याकाळ झाली, वारा कौदानाचा दिवस होता. ती मिस्त्री म्हणलं की पटकन चौकट उभा करून घ्या, आणि म्हण मला बोलवलं. कशाला बोलवायचंय? म्हाताऱ्या माणसाने घरीच बसावं, काही गरज नाही पूजाला यायची. मला बोलवत नाही, सगळ्या तुझ्या मैत्रिणींना बोलवले असतील आणि पूजा केली असतील. माझं काय तुला ध्यानच नाही. अहो सासूबाई, माझ्या मैत्रिणी आल्या नव्हत्या. तुमची लेक, मी आणि तुमच्या 2 नाती असं मिळूनच आम्ही पूजा केली. बाहेरच्या माणसं कोणी बोललं आणि एक इथली बाई होती, असं एवढ्या जण पूजा केली. बाहेरची माणसं कशाला बोलू आणि मैत्रिणी कशा सारखंच तुम्हाला माझ्या मैत्रिणीकडे कसं जाऊ वाटतं? माझी नातं आहे तर मला पण बोलवायचं होतं की. लगेच स्वतः म्हणलीच की नातं यो आणि पूजा करू आपण. तुमच्या लेकीला बोलवलं होतं ना, मग तुमचं काय काम आहे? गुडघं दुखतात ना, बसा की गप्प एका जागी घरी. गाडीवर आणायचं होतं का बट करणं? अहो ते तुमच्या लेकाला सांगायचं होतं ना, गाडीवर आणा ही आणा. ती मला काय सांगता? मला काय गाडी येते काय तुम्हाला घेऊन यायला? लागला सांगायला गाडनं. अगं मी कालच बघितलंय मोबाईल मध्ये माझ्या त्या बारक्या. काल चौकट उभं केली तर तुझ्या मोबाईल मध्ये फोटो काढल्यात गाडीवर असं बसून. अहो ती शिकत होते मी, पण याय ना पडले मी गाडीवरनं. आणि स्कूटी असती तर तुम्हाला न्यायला बी आली असती. सांगायचं ना लेकाला, मग घे स्कूटी म्हणून एक. थांब तुला परत बघते. ह्या हॉल मधलं तर काय उचललं नाही. थांब तुला परतच बघते. काय हे ना दुसरा धंदाच नाही भांडणं करण्याशिवाय. आल्या की अगं बाई. भांडणच करते त्या बाया. लईच अवघड आहे. अगो बाई, सगळीकडनं घाणच. अगं बाई, ही तर सगळीकडे भिताडलंच नाही आणि हुलच ठुल्या ती. ह्यांना काय आखलीच नाही ती. अजून काय कुटाणा केलाय तीच बघते, कुठं किचन आहे तीच बघते. अगो बाई, किचन मध्ये पण घाण आहे. इथं देव पूजा एक त्या कोपऱ्यात केली आणि फ्रीज कुठं ठेवायचंय काय की. थांब. अगो बाई, किती मोठी हॉल लाय. इथं किती आहे त्या रचून पण ठुल्या नाहीत. थांब सुनबाईलाच बोलवते. सुनबाई, ए सुनबाई, आली
काय झाले बॉम्बलायला काय सुनबाई, का हो काय झाले वरडायला इकडे ये गं तू. अगं इतके मोठे इट आहेत त्या रचून का ठुल्या नाहीत? अहो आता इथं पोटमाळा करायचं नाही तर का मग ती मध्ये ठेवल्या त्या आपण पोटमाळ्यानंतर वरती भीती घ्याव्या लागते त्या मग ती इथल्या इथं सोपं पडतंय त्यांना. हा, आणि माझी रूम कुठे आहे? कुणाच्या रूम मध्ये उभा आहेत तुम्ही? देवा, मग मला इतकी मोठी रूम लागते काय? अहो ह्यात तुम्हाला आणि लेकरांना 2 आणि तुम्हाला कुठं? पलीकडली रूम नाही काय? अगं सगळीकडे सगळं भिताड रचलं होला का ठुल्या ती? अहो ती त्यांनी लाकडं बांधली होती वर बिताड रचायसाठी कसं घ्यायचं मग म्हणून ती होला राहिले ती पुन्हा बुजवून घेते ती किती. तुकडं टाकलं तरी ह्याच्यावर टाकायची होती. तुकडं टाकलं तसं आहे, सगळीकडे सिमेंटच आहे. सिमेंट नाही एवढं तेवढं माल खाली राहतच असतो आम्ही खरडून घ्यायला लावतोय पण थोडंफार राहतच असतं असं थोडीच एक सगळं निघत असतं. अगो बाई, सिमेंटाचा दगड. काय हो आता ही दगड पोत्यात आल्यावर आम्ही काय करायचं तिथं पोतं काय फोडून बघून आणायचं काय? अगं बाई, एखादं टोपणं घ्यायचं असते आणि त्याला खचात बसायचं असते. खचात बसलं की सगळं सिमेंट निघतं. तेवढं काम तुम्हीच करा आमच्याच्या नाही तेवढी कामं होत ते ही करायचं द्या तेवढी 2-3 गट्टू आहे सिमेंटाचं झालेलं त्याचं चांगलं करा सिमेंट आणि द्या ह्यांना तेवढंच एक पाठीभर माल होईल. हा, हा मग कशाला लय बोलता मग आपल्याला बोलणं होतं. बाथरूम कुठे आहे? ही काय तुम्हाला दिसतं का नाही? 10 वेळा आलो ड्रॉइंग बघितली तरी कळा ना ही संडास बाथरूम आणि ही आंघोळीचं. आंघोळीचं का? आता हिथं आंघोळीचं आणि तिकडे तुमच्या रूम मध्ये आता बघते हिथं झालंय. ही सगळ्यांमध्ये कॉमन आहे आणि ती आम्हाला सेपरेट आहे. आमच्या इथं का केलं नाही मग बाथरूम आणि आंघोळीचं? अहो 2-2 रूमाला काय करायचंय इथं देवघर आहे आणि देवघराच्या भितरा तुमचं बाथरूम आहे. फ्रीज कुठं ठेवायचा? फ्रीज इकडलं कोपऱ्यात ठेवायचं आहे इकडे जागा नाही काय सांगा लागलं. तुम्ही नका सामान लावायचं टेन्शन घेऊ माझी मी भरभक्कम आहे सामान लावायला तुम्ही फक्त तुमच्या रूम मधलं लावा. ओय, माझ्या मनाने कलर द्यायचा माझ्या रूम मध्ये. तुमच्या मनाने कलर कसला द्यायचा ना तसला द्या बाकीचा आउटचा कलर बाहेरचा कलर या आतला कलर किचनचं सगळं मी बघणार आहे. तुमच्या मनाने तुमचे कलरचे चॉईस लय बेकार आहे मला माहिती आहे चांगलं. हा, मला शांतपणा करायला लागली. मी सगळं त्यांना सांगणार कलर वाल्याला असला कलर द्या तसला कलर द्या. बघू हे कोणाचं ऐकतंय लोक तुमचं ऐकतात का माझं ऐकतात? तुझी बेडरूम बघू बरं. चला दाखवते. अगो बाय, सगळीकडे नुसता इटा पाणी इटा पाणी. अहो बांधकामाला पाणी मारल्यावर पाणी होतच असतंय की मग. अगं इथं काय इतकं मोठा बॉक्स ठुलाय? अहो हे आम्हाला टॉयलेट बाथरूम आहे आंघोळीचं आणि संडासचं. हा, लगेच तुम्हाला रूम मध्ये सगळं आणि आम्हाला बाहेर जावं लागतंय. काय करायचं? आम्ही ह्या रूम मध्ये झोपणार लेकरं मी सगळे इथं घेऊन येते, तुम्ही त्या रूम मध्ये झोपायचं. काय ह्या रूम मध्ये तुम्ही आणि त्या रूम मध्ये आम्ही? अजिबात नाही. ती रूम तुमची आणि ही रूम आमची. आम्ही काय येडं म्हणून केलंय काय सांगायला लागलं? बघू की लेक आल्यावर कोणाचं ऐकतंय कोणाचं नाही. बघू की बघू मी काय घाबरते काय तुमच्या लेकाला? हा, कोणाचं ऐकतोय तीच बघायचं. अगं रोज येते रोजच बसती. माझी कुरकुर तुला आवडत नाही म्हणून रोज येते बसती आणि माझा लेक सगळं उचलतय. कुठल्या दिवशी लेखाने तुमच्या काम केलंय हो? सगळं तर मीच करते लोक काम करतोय मग नावाला लोक नुसतं येऊन सोडून जाते तर असतो का येळभर पत्त्या तरी इथं सकाळी गेले की संध्याकाळी येते तर लागला सांगायला लोक माझं काम करू. सगळं मी काम करते आणि लागला बोलायला. लय गेली काम करणारी मला काही सांगायच नाही. तिकडली तुमची रूम ही माझीच रूम आहे माझीच रूम आहे. ओ तुम्हाला सांगितलं नाही एका भाषेत की पलीकडली रूम तुमची आणि ही आमची रूम आहे म्हणून कशाला 10 वेळा गिरवताय हो? ए मला काय सांगायच नाही तसलं. मला ह्या बाथरूम मध्ये तसलं झोपून आंघोळ करायचं बसवायचं.
काय रे देवा, एकदा सांगितलेली भाषा समजत नाही वाटतं. ती रूम तुमची ही रूम आमची, म्हणजे 10 वेळा काय गिरवताय हो? ही रूम पाहिजे, ही रूम पाहिजे. नाही मिळणार, किती नाच लावतो तरी. बघतेच की ही मला कशी रूम भेटत नाही, तुम्हाला सुखानच जगून देणार नाही. अहो सासूबाई, एवढं ताना करू नका. तुम्हाला ही रूम भेटणारच नाही. ती रूम तुमची आणि ही रूम माझी आहे. अगं तुला काही भेटणारच नाही. मी लेकाला सांगणार आहे, ही रूम माझी ती रूम तुमची. बर बघू लेका आल्यावर कुणाचं ऐकतं ती. आता तुमच्यासोबत भांडणं करायला मला वेळ नाही. पोरगी झोपली, मला इटा गोळा करायच्या ते. ए तुला ही पाहिजे ना ही, मग मला असलं बसून द्यायचं तिकडं. बघू लेका आल्यावर तुमच्या नादी लागण्यात चुकीचं आहे. काम पडलंय मला एवढं मोठं, असा बडबड करत.